नमस्कार मित्रांनो. तर आम्ही निघालो आहे आज लोणावळ्याला. आम्ही सकाळीच निघालो आमच्या कारने आणि आमचा प्रवास सुरू झाला आहे. इतकं सुंदर क्लायमेट आहे आणि त्याच्यामध्ये लोणावळा फिरायला जायचं म्हणजे खूपच छान वाटतं. तेजा आणि मी आम्ही दोघी मिळून खूप मस्ती करत होतो आणि खूप मज्जा करत होतो. पाऊस पडत होता आणि पावसाचे थेंब जेव्हा काचेवर पडतात तेव्हा इतकं सुंदर वाटतं ना, ते खूपच छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर क्लायमेट झालेलं आहे. ह्या सुंदर क्लायमेटमध्ये लोणावळ्याला फिरायला जाणं म्हणजे एक मज्जा. मला तर लोणावळा फार आवडतो. तुम्हाला पण आवडतो का? तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये प्लीज मेन्शन करा की तुम्हाला लोणावळा खूप आवडतो. तर हा आलेला आहे घाटाचा रस्ता. आम्ही चाललो होतो मुंबई पुणे जो जुना हायवे आहे त्या हायवेवरून, जो घाटातून रस्ता आहे. आता आम्ही लोणावळ्याला पोहोचलेलो आहोत आणि मी थोडं बाहेर जाऊन थोडंसं क्लायमेट बघत होते. किती छान वाटत होतं तिथे. तर तुम्ही बघू शकता इथे लोणावळ्याचं इतकं सुंदर क्लायमेट झालं आहे आणि लोणावळ्याला बघून तर खूपच छान वाटतं. धुके खूप छान पडलेले आहे. या धुक्याच्या वातावरणामधून जाताना मन कसं अगदी प्रसन्न होतं. आणि हा एक तुम्हाला दिसेल, हा जाताना एक पॉईंट आहे. तर त्या पॉईंटला पण लोकं व्हिजिट करतात, तिथे फोटोज क्लिक करतात आणि तिथे पण खूप सुंदर वातावरण असतं. फॉक्स असतात, वॉटरफॉल्स असतात छोटे छोटे, जे लांबून बघायला मिळतात. आणि तर आत्ता निघालो आहे आम्ही बुशी डॅमच्या दिशेने. तर बुशी डॅमला जाताना इथून छान असे छोटे छोटे वॉटरफॉल बघायला मिळतात. तिथे पण लोकं थांबून वॉटरफॉलच्या इथे एन्जॉय करतात किंवा तिथे जाऊन फोटो क्लिकिंग करतात. तिथे जाऊन थोडं निवांत बसतात. बुशी डॅमला आम्ही थांबलो नाही. आम्ही सरळ गेलो टायगर पॉईंटला आणि जाताना असे छोटे छोटे खूप सारे वॉटरफॉल तुम्हाला दिसतील. तर टायगर पॉईंटला जाताना खूप धुके पडले होते, खूप पाऊस होता आणि त्या पावसामध्ये काहीच दिसत नव्हतं. येणारी वाहने पण दिसत नव्हती. पण सुंदर क्लायमेट झालं होतं. असं हळूहळू गाडी चालवत आम्ही टायगर पॉईंटला पोहोचलो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर क्लायमेट आहे टायगर पॉईंटचं. इतकं सुंदर छान व्ह्यू होता तिकडचा. खूप गर्दी होती, खूप लोकं होती आणि तिथे आम्ही पण खूप एन्जॉय करत होतो. आम्ही नंतर मग गेलो आमची फेवरेट कॉर्न भजी खायला. इथे आल्यावरती कॉर्न भजी खाणार नाही असं कधी होणारच नाही. इथे आल्यावर सगळेजण जास्त करून कॉर्न भजीच खातात आणि इथे कॉर्न भजी खूपच टेस्टी लागतात. कारण इथलं क्लायमेटच इतकं सुंदर असतं की इकडचं जेही फूड असतं ते खूप छान लागतं. ह्या थंडीमध्ये, ह्या धुक्यांमध्ये खूप सारं धुकं पडलं होतं आणि या धुक्याचा आनंद आम्ही घेत होतो, मजा घेत होतो. नंतर आम्ही निघालो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ओके, बाय.